नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका अशा भन्नाट प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला पारंपरिक आणि केवळ अंदाजावर चालणाऱ्या शेतीकडून अगदी अचूक आणि डेटावर आधारित आधुनिक शेतीकडे घेऊन जाणार आहे. आज मी एका प्राध्यापकाच्या आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून एका अल्पभूधारक शेतकऱ्याला आपला शेतीचा व्यवसाय खरंच फायदेशीर कसा बनवता येईल हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच या स्लाईडवरील आकड्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. 118.5. विचार करा बरं, ज्या एका एकरातून आपल्याला साधारणपणे 40 ते 60 टन ऊस मिळतो, त्याच एकरातून तब्बल 118.5 टन ऊस काढता येऊ शकतो. होय, हे ऐकायला एखाद्या जादूवर विश्वास ठेवण्यासारखं वाटत असेल, पण मित्रांनो, ही काही जादू नाहीये. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी डेटाच्या मदतीने हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे. ठीक आहे, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपली जुनी शेती करण्याची पद्धत बघा, ती पूर्णपणे अंदाजावर असायची. रोग आल्यावर आपण धावत जाऊन फवारणी करायचो आणि जमिनीला भेगा पडल्या की अंदाजाने पाणी द्यायचो. याला आपण रिॲक्शनरी किंवा प्रतिक्रियात्मक पद्धत म्हणू शकतो. पण दुसरीकडे AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रिसिजन शेती ही अतिशय अचूक आहे. ती समस्या येण्याआधीच तिचा अंदाज वर्तवते. आणि सिंचनाचं म्हणाल तर ती किती तास पाणी द्यायचं हे सांगत नाही, तर किती मिनिटे पाणी द्यायचं याचं अगदी अचूक व्यवस्थापन करते. भाग 1. स्मार्ट शेतीचे स्वागत, आपला नवा डिजिटल गडी. आता आपण एका नव्या आणि स्मार्ट जगात पाऊल टाकत आहोत. हे AI तंत्रज्ञान म्हणजे शेतात चालणारा एखादा रोबोटिक ट्रॅक्टर वगैरे नाही बरं का. हा एक असा अदृश्य आणि अत्यंत अनुभवी डिजिटल गडी आहे जो कधीच झोपत नाही. तो हवामान, पिकाची पाने आणि जमिनीतल्या मुळांवर 24 तास, अगदी 7ही दिवस लक्ष ठेवून असतो. पिकाच्या उत्तम आरोग्यासाठी तो अचूक सूचना देतो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या माणसाच्या लक्षात येण्याआधीच तो पिकातली अडचण ओळखून काढतो आणि एका गुरुसारखं पिकाचं संगोपन करतो. एक खरा गेम चेंजर. भाग 2. सॅटेलाइट तंत्रज्ञान, आकाशातून थेट शेतावर नजर. आता गंमत बघा, ह्या तंत्रज्ञानाची सुरुवात आपल्या जमिनीवर नाही तर थेट अवकाशातून होते. सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह हे खऱ्या अर्थाने आकाशातले आपले डोळे आहेत. S1 आणि S6 नावाचे उपग्रह अवकाशातून ऊसाच्या शेतावर सतत नजर ठेवून असतात. ते पानांमधील अतिशय सूक्ष्म बदल टिपतात आणि पिकावर कोणताही जैविक किंवा अजैविक ताण आहे का हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच शोधून काढतात. पण इथे एक सामान्य शेतकऱ्याच्या मनात नक्कीच एक शंका येऊ शकते की साहेब, इतक्या उंचावर असलेल्या उपग्रहाला कसा काय समजणार की खाली असलेल्या ऊसाच्या एका विशिष्ट भागाला तहान लागलीये की तो आजारी आहे. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की NDVI मॅपिंग नक्की कसं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर NDVI हे आपल्या शेताचा एक्स-रे सारखं आहे. या सॅटेलाइट इमेजिंग तंत्रज्ञानामुळे आपल्याला रंगांच्या माध्यमातून डेटा मिळतो. पिकाची वाढ निरोगी असेल तर तिथे हिरवा रंग दिसतो आणि जर पिकावर ताण असेल किंवा खतांची कमतरता असेल तर तो भाग पिवळा दिसतो. यामुळे होतं काय तर आपल्याला पूर्ण शेतात औषध फवारणी करत बसण्याऐवजी फक्त गरज असलेल्या त्याच पिवळ्या भागात लक्ष केंद्रित करता येतं. पैसा आणि मेहनत दोन्हीची बचत. भाग 3. जमिनीतील सेन्सर्स, मुळांशी थेट संवाद. चला, आता अवकाशातून आपण थेट जमिनीखाली जाऊया. ऊसाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर त्याच्या मुळाशी संवाद साधावा लागतो. यासाठी जमिनीखालील तंत्रज्ञान वापरलं जातं. SM1 म्हणजे 1 फुटावरील ओलावा सेन्सर, SM2 म्हणजे 2 फुटावरील सेन्सर आणि मातीचं तापमान मोजणारा सेन्सर. हे सेन्सर्स एखाद्या डॉक्टरांच्या थर्मामीटरसारखंच काम करतात. हे बसवण्यासाठी काही साध्या साधनांची गरज असते, जसे की खड्डा घेण्यासाठी पोस्ट होल डिगर आणि मोजमाप करण्यासाठी एक टेप. याची चेकलिस्ट अगदी सोपी आहे बरं का. पहिली पायरी म्हणजे टेपच्या सहाय्याने 1 आणि 2 फुटाचा अचूक खड्डा घेणं. दुसरी पायरी म्हणजे सेन्सर काळजीपूर्वक योग्य ठिकाणी बसवणं आणि तिसरी पायरी म्हणजे ते मातीने व्यवस्थित झाकणं, जेणेकरून त्यांचा मातीशी अचूक संपर्क येईल. काम झालं. हे जमिनीतले सेन्सर्स आपल्याला मातीतील वापसा स्थिती अचूक राखण्यासाठी मदत करतात. आता वापसा म्हणजे काय तर मातीतील ओलावा आणि हवा यांचं अगदी परफेक्ट संतुलन. पारंपरिक पद्धतीत आपण काय करतो, जमिनीला भेगा पडल्या की भरपूर पाणी देऊन मुळांना अक्षरशः गुदमरून टाकतो आणि आपण दिलेली ती महागडी खतं पाण्यासोबत वाहून घालवतो. हे सेन्सर्स हाच खतांचा आणि पाण्याचा अपव्यय कडकपणे थांबवतात.
पण पुन्हा इथे एक प्रश्न निर्माण होतोच. मातीत पुरलेले हे प्लास्टिकचे आणि वायरचे काही तुकडे खरोखरच आपल्या शेतातील सर्वात मौल्यवान साधनसंपत्ती म्हणजेच पाण्याचा अपव्यय थांबवू शकतात का? तर याचं उत्तर आहे नक्कीच. हा डेटा पहा. एआयच्या मदतीने आपण पाण्याची तब्बल 40% बचत करू शकतो. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे तंत्रज्ञान आपल्याला ठिबक सिंचन आंधळेपणाने किती तास चालवायचे हे सांगत नाही, तर जमिनीतल्या ओलाव्यानुसार ते किती मिनिटे चालवायचे हे अचूक सांगते. भाग 4. मोबाईल ॲप. तुमचा रोजचा मार्गदर्शक. आता आपण पाहूया की हे सगळं कसं पुढे जातं. हा सगळा सॅटेलाईटचा आणि जमिनीतील सेन्सर्सचा डेटा तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळतो. सॅटेलाईट आधी ताण असलेला भाग शोधतो, एआय करपासारख्या रोगाचा तब्बल 8 दिवस आधीच अंदाज वर्तवतं आणि ॲपवर तुम्हाला फक्त त्याच बाधित भागात फवारणी करण्यासाठी अलर्ट मिळतो. यासाठी एका शेतकऱ्याचा आठवड्याचा देखभाल कार्यक्रम अगदी सोपा असायला हवा. दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी ॲप तपासायचं, ॲपनं सांगितलेल्या लाल किंवा पिवळ्या जागी जाऊन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करायची आणि वेदर स्टेशनची सोलर प्लेट आठवड्यातून एकदा कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करायची. अगदी सोपं. आता मोबाईलवर येणारा हा एक अलर्ट पहा. दुपारी 1 ते रात्री 10च्या दरम्यान पाऊस अपेक्षित आहे, आज सिंचन करू नका. आता विचार करा, अशा प्रकारच्या अचूक स्थानिक हवामानाच्या अंदाजामुळे खत फवारणी करायला गेलेला माणूस पावसात अडकून पडत नाही आणि दुप्पट पाणी देण्याचा व मजुरीचा खर्चही वाचतो. भाग 5. खर्च आणि आर्थिक फायदे. थोडं अर्थशास्त्र समजून घेऊया. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. हे एवढं सगळं तंत्रज्ञान म्हणजे खूप महाग असेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. चला याचं अर्थशास्त्र समजून घेऊया. या तक्त्यामध्ये पारंपरिक पद्धत आणि एआय पद्धतीची तुलना केली आहे. या एआय सिस्टमसाठी वर्षाला फक्त 10,000 रुपये सुरुवातीचं भाडं द्यावं लागतं. पण जरा इकडे उजवीकडे लक्ष द्या. पारंपरिक पद्धतीत ऊसाचा सुरुवातीचा खतांचा बेसल डोस जो 15 ते 20,000 रुपयांचा असायचा, तो एआयच्या अचूक मार्गदर्शनामुळे आता थेट 7 ते 8,000वर येतो. म्हणजे काय, तर भाड्याचे पैसे इथेच पहिल्याच खताच्या डोसमध्ये वसूल होतात आणि अनावश्यक खर्चाला कायमचा आळा बसतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपला दीर्घकालीन आणि अंतिम आर्थिक फायदा काय. हा आलेख बघा. पारंपरिक पद्धतीने मिळणारे 60 टनाचं उत्पादन आता एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट 95 ते 110 टनांच्या पुढे जात आहे. उत्पादनात जवळपास दुप्पट वाढ आणि मजुरी, पाणी, खतांचा वाचलेला खर्च वेगळाच. हा निव्वळ आपला नफा आहे. भाग 6. अधिक उत्पादनाचे भविष्य. हे आहे अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेतीचं भविष्य. आपण इथे फक्त एकूण वजनाचा किंवा टनेजचा विचार करत नाही आहोत, तर पिकाच्या दर्जेदार गुणवत्तेचाही विचार करत आहोत. इथे गुणवत्तेतला फरक प्रत्यक्ष बघा. पारंपरिक ऊसात साधारण 20 कांड्या असतात, पण एआय तंत्रज्ञानाने आणि अचूक पाण्याने पिकवलेल्या ऊसात 40पेक्षा जास्त कांड्या पाहायला मिळतात. त्यांची जाडी, उंची आणि वजन हे सगळंच अगदी लक्षणीय असतं. म्हणूनच मित्रांनो, ह्या तंत्रज्ञानामुळे आज शेतीत एक अत्यंत आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. एआय तंत्रज्ञानामुळे तरुण पिढी आणि शहरात काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर्स देखील पुन्हा शेतीकडे वळत आहेत. शेती आता केवळ एक कष्टाचा किंवा तोट्याचा व्यवसाय राहिलेला नाही, तर तो एक स्मार्ट आणि अत्यंत फायदेशीर उद्योग बनत आहे. मग माझी विद्यार्थी आणि शेतकरी मित्रांनो, शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. केवळ अंदाजावर अवलंबून राहण्याची ती जुनी पद्धत सोडून डेटावर आधारित या नवीन डिजिटल युगात आपल्या शेतीला अपग्रेड करण्याची वेळ आता खरोखरच आली आहे का? यावर नक्की विचार करा. आजचा या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.